फ्रेंड्स, मी जयश्री जस्ट जेव चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की चेहरा कसा स्वच्छ करायचा, कुठली साबण न लावता किंवा फेस वॉश न लावता। कारण साबण आणि फेस वॉशमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असतात आणि ते आपल्या स्किनला डॅमेज करतात। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी इथे कुठलाही फेस वॉश किंवा साबण यूज न करता आपण इथे घेतला आहे बेसन। बेसनामुळे तेलकटपणा चेहऱ्यावरचा कमी करते आणि आपल्या चेहऱ्यावर जे ऑइल येते ते सुद्धा पूर्णपणे नष्ट करते आणि आपला चेहरा साफ आणि उजळ बनवते। म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन मळ काढून टाकते। आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्स येतात, काळे डाग असतात, ते टॅनिंग ते सुद्धा दूर करते। जर तुम्ही याचा रेग्युलर यूज केला तर त्वचेला हेल्दी आणि शायनी बनवते। बेसन हे एक प्रकारचं स्क्रब म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता, ज्याने डेड स्किन टोटली निघून जाते। आपल्या आजी नानी कुठे वापरायच्या फेस वॉश वगैरे, त्या बेसन पीठ, तांदूळाचं पीठ किंवा मसूर पीठ, मुलतानी माती हेच फेस पॅक लावायचे, ते यानेच फेस वॉश करायचे। आणि साबणामध्ये ना फोम येण्यासाठी म्हणजे फेस येण्यासाठी सोडियम लॉरियल सल्फेट वापरले जाते। भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये केमिकल्सचा यूज होतो, कारण फ्रॅग्रन्ससाठी वेगळं केमिकल्स, कलरसाठी वेगळं केमिकल्स। त्याच्यामुळे चेहरा धुण्यासाठी तुम्ही बेसनाचा यूज करून बघा। बॉडीसाठी वेगळं सोप चालू शकतं, कारण चेहऱ्याची स्किन फार सेन्सिटिव्ह असते। हे जसं आपण साबण लावतो ना, तसंच बेसन पूर्ण आपल्या चेहऱ्याला छानपैकी लावून घ्यायचं। पहिले चेहरा ओला करायचा आणि पहिले चेहरा ओला करून घ्यायचा टोटली। नंतर आपल्या हातात थोडंसं बेसन घ्यायचं आणि जसं आपण साबण लावतो तसं पूर्ण आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचं। थोडं रब करायचं हळूहळू आणि नंतर थोड्या वेळाने फेस क्लीन करून टाकायचा, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। पण केव्हाही फेस वॉश केल्यानंतर किंवा बेसनने धुतल्यानंतर मॉइश्चर लावणं मस्ट आहे। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये।